गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर. तर एक नवीन अपडेट आलेली आहे शिक्षक भरती रिलेटेड. ज्या कुणांनी 2022 ची टेट एक्झाम दिली आहे त्यांनी पवित्र पोर्टलचा फॉर्म भरलेला होता, पण आता जे आहे की त्यांचा जो राऊंड सुरू होते, फेज 1 पूर्ण राऊंड होऊन गेला आहे. फेज 2 चा खूप लोक वाट बघत होते, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की माहिती अपडेट काय आलेली आहे. नक्कीच तुमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, तर आपण ते जाणून घेऊया. शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या सूचना आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. ते तुम्हाला मी पीडीएफ मार्फत जशी तशी पीडीएफ तुम्हाला दाखवते. ओके, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे आपण यामध्ये बघूया. बघा, ही पीडीएफ जी आली आहे तुम्हाला ती मिळाली आहे 13 तारखेला. ओके, म्हणजे आजची 14 आहे. कालच्या डेट मध्ये ही पीडीएफ आलेली आहे आणि यांनी जे सूचना केलेल्या आहे, म्हणजे सूचना कोणाला करण्यात आलेल्या आहे, ठीक आहे, तुम्हाला दिसतच असेल. ओके, थोडं मोठं अक्षर करते. ओके, तर सूचना केलेल्या आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभागांना सूचना केल्या आहे. शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व यांना केलेली आहे. तसंच शिक्षण अधिकारी महानगरपालिका संबंधित देखील आहे. शिक्षण निरीक्षक ह्यांना देखील केलेल्या आहेत किंवा प्रशासन अधिकारी मनपा ह्यांना देखील सूचना केलेल्या आहेत. तर महत्वाचं म्हणजे आपल्याला विषय पहिले माहित पाहिजे की तो विषय तरी काय आहे. ओके, तर विषय दिलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांसाठी पदभरतीसाठी काय आहे करावयाची कार्यवाही आहे. कारण की जर दुसरा टप्पा जो आहे आपण म्हणतो सेकंड फेजचा जो वेट करत होतो, कारण की फर्स्ट फेजचे राऊंड झालेले आहे, त्यामध्ये काही रिक्त पद असतील किंवा कारणास्तव काही आणखी राहिलेल्या जागा असतील तर ते भरण्यात यावे. कारण की जे आहे 2022 ची टेट ज्यांनी दिली आहे त्यांचा फायदा झाला पाहिजे ना, कारण आता जे समोर येणार आहे टीईटी असणार आहे, त्यानंतर परत टेट असणार आहे. तर ह्या लोकांना परत ती टेट द्यावी लागेल. त्याआधी जर जागा खाली असतील रिक्त असतील तर ह्या लोकांना संधी देण्यात यावी असं सूचना केलेली आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता या पीडीएफ मध्ये. जर सर्वात महत्वाचा मुद्दा जर असेल तर तो दिसतोय हा. बघा, भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर व रुजू न झालेल्या उमेदवारांचे रिक्त पद राहिलेले असतील उर्वरित पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार ते भरण्यात यावी अशी मागणी होती. आपण बरेचसे ट्विटर देखील केलेले आहे, मेसेजेस केले आहेत, तर यावर ऍक्शन घेतली आहे आणि सेकंड पेजच्या बद्दल यावर सांगितलं आहे. ओके, तर ते रुजू नाही झालेले आहेत तर यांची दखल घेण्यात यावी. कारण की 2022 ची ज्यांनी टेट दिली आहे त्यांचा आता फायदा झाला पाहिजे यासाठी आहे. कारण घरी बसून जे आहे शिक्षक वेट करत आहे की आपला राऊंड कधी लागेल. ओके, बरेचसे सगळ्यांना चांगले मार्क्स दिलेले आहेत, तर हे तुम्हाला याच्यामध्ये सूचना मिळणार आहे. ओके, अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे यामध्ये लवकरात लवकर आता शिक्षक भरती प्रक्रिया समोर जाणार आहे. ओके, तर सर्वांनी याची काळजी घ्यायची आहे. लिस्ट लागतात, तुमचे लिस्ट कडे सुद्धा लक्ष असलं पाहिजे. कारण की तुम्हाला जे आहे माहिती अपडेट असले तर मग तुम्ही त्याकडे लक्ष देता. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.